अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। मत्स्योद्योग हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मत्स्योद्योग हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। गाजलेल्या मत्स्योद्योग हत्याकांड प्रकरणात मत्स्योद्योगचे सरपंच श्री संतोष भाऊ देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारं असं निर्गुण हत्याकांड त्या ठिकाणी झालेलं आहे। सर्व मानवतेला लाजवणार असं हे हत्याकांड आहे। याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। सर्वपक्षीय आंदोलन आहे आज आमचं हे। या आंदोलनाच्या निमित्त आम्ही शासनाकडे मागण्या करीत आहोत की या हत्याकांडामध्ये निष्पन्न झालेले आरोपी सर्व गुन्हेगार, त्याचबरोबर त्यांना मदत करणारे सर्व इतर विविध यंत्रणांमधले आरोपी, राजकीय नेते या सर्वांना सुद्धा या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं पाहिजे। त्याचबरोबर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची महत्त्वाची मागणी आहे। त्याचबरोबर या हत्याकांडामध्ये जे कोणी अधिकारी दोषी होते किंवा ज्यांनी मदत केली किंवा ज्यांच्या उपस्थितीमध्ये हत्याकांड रचलं गेलं तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे अशी आमची सर्व समाजाच्या वतीने, मराठा मोर्चा आणि सर्व पक्षीयांच्या वतीने आमची मागणी आहे। या हत्याकांडांचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनपर्यंत सापडलेला नाहीये, तर याबाबत सुद्धा आपण गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री साहेबांसारख्या एक अत्यंत निष्णात अशा मंत्र्यांच्या हातामध्ये गृह खाता असून सुद्धा आज कृष्णा आंधळे सापडत नाही। हे पर्यायाने महाराष्ट्र सरकारचं, महाराष्ट्र पोलीस दलाचं आणि गृह खात्याचं अपयश आहे, याचा आम्ही निषेध करतो। मत्स्योद्योगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि जो हत्येतला प्रमुख आरोपी जो आहे वाल्मिक कराड आणि त्याचे जे सहकारी आहेत यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे। आणि वाल्मिक कराड ज्यावेळेस सिलेंडरच्या व्हायच्या अगोदर ज्यावेळेस तो फरार होता त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली, जे जे आरोपी आहेत त्याला बालाजी तांदळेंसारखे आयशांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जो कृष्णा आंधळे फरार आहे अजूनही तो 3 महिने झाले तो पोलिसांना सापडत नाहीये, तो त्याचं नेमकं काय झालंय त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। आणि जे शिवाजी महाराजांची बदनामी करणारे काही घटना मध्यकाळी घडल्या, तो प्रशांत कोरटकर असत, राहुल सोलापूरकर असत, समाजकंटक यांनाही अटक झाली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। नगरमध्ये सर्वपक्षीय आंदोलन जे चाललेलं आहे, मत्स्योद्योगचे सरपंच देशमुख साहेबांची निर्गुणपणे हत्या झालेली आहे किंवा काही समाजकंटक महिलांवर अत्याचार करण्यात आलेले आहे। सरकार सगळ्या क्षेत्रात त्याचं अपयशी ठरलंय म्हणा। तर सगळ्यांचं मी सगळ्या लोकांचं इथं जमलेल्या नागरिकांचं मी अभिनंदन करतो की कुठल्याही राजकीय जोर न वापरता आपण सगळे समाजासाठी एकत्र झालेलो आहोत। हे फक्त जे काही वातावरण निर्माण झाले त्या निर्माण झालेले वातावरण फक्त एकच ओळ आहे इस समाज में देश में जंगल राज चल रहा है, इस समाज में देश में जंगल राज चल रहा है। इन लोगों ने हमारे हिस्से का सूरज भी छीन लिया है अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कुणी उठकीचूट काही बोलतो, महापुरुषांबद्दल काही बोलतो, महिलांवर अत्याचार होतात, कोणाचं काही लक्ष नाही। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। न्यायदेवता जागृत आहे, न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। सरकारने पूर्णपणे सक्षमपणे या लोकांना फाशीची शिक्षा दिलेली आहे। आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्याने अनुदार उद्गार काढलेले त्यांच्या तोंडाला व्यसन घातली पाहिजे। इथून पुढे महापुरुषांबद्दल कुणीही वक्तव्य केलं नाही पाहिजे आडवं तिडवं, एवढं सांगायला आम्ही इथं जमलेलो आहे। आम्हाला सगळ्यांना सहकार्य द्यावं, आमच्या आंदोलनाला लक्ष द्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मत्स्योद्योग हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे।